दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. नॉर्मली को ठेवायला. कुंडलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननिहित पानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी भयदाम जड्यांधकारापहा. हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं. पानो महासायितचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण, जय जय नवलकिशोर, जय गोपीचित्तचोर प्रभू, जय जय माखनचोर. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारोनी आता. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्रभूषण, देहूनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा आपला शेवट कशानं गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र गेवराई या आपल्या नगरीमध्ये कैलासवासी विठ्ठल भाऊ साखरे यांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र, आता नाव सांगण्याची गरज नाही, बरोबर आहे का, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, सगळ्यांच्या हृदयात ज्यांनी जागा केलेली आहे आणि आडनावच साखरे, त्याच्यामुळं अतिशय गोड साखरेसारखा ज्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाची पावती म्हणून आज महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी सगळी मंडळी उपस्थित आहे बरं का. काय कमवलं कोणी जर विचारलं साखरे महाराजांना तुम्ही काय कमवलं, तर काय नाही, याला आजचं कीर्तन दाखवून द्या म्हणून मी एवढं कमवलं, बाकी काहीच कमवलं नाही. म्हणून अतिशय महाराजावर प्रेम करणारी मंडळी
आम्ही सगळी महाराज लोक किलोमीटरनी चालणारे आहेत, पण इथं प्रेमामुळं कुणाला किती किलोमीटर जायचं हे कळलंच नाही महाराज. किती किलोमीटर यायचं आणि किती किलोमीटर जायचं हे साखरे महाराजाच्या प्रेमामुळं विसरून गेलं सगळं. विठाला विठाला आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा. आता इथं सगळेच कीर्तनकार आहेत, काही नाही, कोणाला जरी उभं केलं तरी कोणीही बोलू शकतं, काही अडचण नाही आहे. पण प्रत्येकाला वेगळे वेगळे वर्षी महाराज संधी देतात आणि म्हणून यावर्षी ही सेवा करण्याची संधी माझ्याकडे आलेली आहे. त्यानिमित्तानं दिग्गज नामवंत मृदंग महाराज मेरू आणि गायनाचार्य महाराज मंडळी सगळेच उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. साऊंड सिस्टीम सुंदर आहे, पण आज 10वीचे पेपर सुरू झाले आहे की नाही, मुलांची परीक्षा आहे आणि त्या परीक्षा असल्यामुळं साऊंड कमी आवाजात लावणं ही सुद्धा दत्ताची परीक्षाच आहे, बरोबर आहे. आणि अशा वातावरणात मी बी कीर्तन करणं ही परीक्षाच आहे. हां, म्हणजे आज सगळ्यांचीच परीक्षा आहे. अतिशय सुंदर, अगोदर छान साऊंड लागला होता, आताही छान लागला, काही प्रॉब्लेम नाही. एवढ्यांना ऐकायला आलं, बाद झालं. आणि सगळ्यांनी टी व्हीला यूट्यूबला सगळ्यांचं सगळं ऐकलेलं आहे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं फक्त थोडा वेळ शांत काय उभं राहावं म्हणून बोलायचं, बाकी काही अडचण नाही आहे का. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. कोणत्या दिवसासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा याकरता जगाच्या मालकाकडे मी अट्टहास केला. प्रयत्न वेगळे आणि अट्टहास वेगळा. प्रयत्न कशाला म्हणतात? नाही मिळालं तरी थांबलं याला म्हणतात प्रयत्न, आणि मिळवल्याशिवाय थांबायचंच नाही याला म्हणतात अट्टहास. महाराज म्हणतात, मी अट्टहास जगाच्या मालकाकडे केला, माझा शेवट गोड व्हावा याच्यासाठी, आणि तो माझा शेवट गोड झाला. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं नाही, आपलं साध्य आपल्याला मिळणं हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं आहे. नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तो जगाचा मालक मला भेटला आणि माझा शेवट गोड झाला. मरण हा शेवट नाही. आता मेलं तर दुसऱ्या जन्मात जावंच लागणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट गोड नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे, बोला नित्य भावे भजित. मरना उसी का नाम है कि दोबारा मरना न पडे, जन्मना उसका सार्थक है कि दोबारा जन्मना न पडे. जन्म त्याचं सार्थक आहे, रोज रोज जन्माला यावं लागलं नाही पाहिजे. मरण त्याचं सार्थक आहे, रोज रोज मरावं लागलं नाही पाहिजे. पण महाराज म्हणतात, उपजेते नाशे नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानि संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, आहे की नाही. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. आपण जसे कपडे बदलतो, आत्मा तसं शरीर बदलतो, बरोबर आहे. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, मग झोपायचा असल्यावर मी असाच झोपतो का? कोट घालून फेटा बांधून नाही. झोपायचा असेल नाईट पॅन्ट टी शर्ट लुंगी वगैरे तो ड्रेस वेगळा, कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, सकाळी फिरायला जायचा असेल मॉर्निंग वॉकला तो ड्रेस वेगळा, रंगपंचमीचा ड्रेस वेगळा, वर्षात कधीच न घातलेला घालायचा आणि पुन्हा घालायचाच नाही तो ड्रेस वेगळा, शेतात काम करायचा ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा ड्रेस वेगळा, मुलगी पाहायला जायचं असेल तर बुटं एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं, हुंडा आल्यावर देईल, अशा तडजोडी करून जावं लागत असतं, आहे का. एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो, तसं एक आत्मा हे शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरामध्ये पाहायला मिळतो. आपण जाणकार लोक आहात, ऐका. जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, माधवजी, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते हैं सब यही पर कपड़े बदल बदल के.
माणूस जसा कपडे बदलून भेटतो, आत्मा तसं शरीर बदलून भेटतो. जातसी ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहार्यार्थे नत्वम सोची तुमरहसी. लक्षात ठेवा. म्हणून नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक नचैनम क्लेदयंत्या पुनशोषयती मारुतः. लक्षात ठेवा. आत्म्याला मरण नाही. आपण या सगळ्या गोष्टी ऐकूनच आहात. मग जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात शंका नाही. मग मरण हा शेवट नाही, साध्य मिळणं हा शेवट आहे. मग महाराज म्हणतात माझं साध्य मला मिळालं आणि माझा शेवट गोड झाला, आणि शेवट गोड झाल्यामुळं मी निश्चिंत झालो. एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत राहतो आणि संसार करणारा माणूस चिंतेत राहतो. माधव बाबा, परमार्थ करणाऱ्या माणसानं जर चिंता केली तर देवावर अविश्वासाचा ठराव पास केल्यासारखा आहे. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊली आमची कोठुळे, माऊली आमची पांडुरंग. आहे का नाही? माऊली आमची पांडुरंग. आम्हाला वस्त्रा पोटाची चिंता करायची गरज नाही. मग 2.5 वर्ष कोरोनात कीर्तनं नव्हते, सगळ्यांच्या तब्येती सुधारल्या होत्या. आर्थिक जरी नसेल तर शारीरिक सुख मिळालंच ना सगळ्यांना, बरोबर आहे का? आणि चिंता ती करायची नाही. महाराज म्हणतात आम्हाला आता ती चिंता नाही, आता आम्ही निश्चिंत झालो. प्रत्येकाच्या जीवनात कशाची ना कशाची चिंता आहे. कोई लोकेशनाशी ग्रसित आहे, तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. बघा, कुणाला नाव कमवावं ही तरी चिंता आहे, तर कुणाला पैसा कमवावं ही तरी चिंता आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात. लक्षात आलं? कुणाला नावाची चिंता आहे तर कुणाला पैशाची चिंता आहे. बरं जाऊ द्या, कशाची चिंता नसली तर शांतीची तरी चिंता आहे का नाही? शांतीची इच्छा आहे ना सगळ्यांना. बघा, म्हणा तुम्ही कीर्तन संपून आम्हाला घरी जायची एवढी चिंता आहे आता, बाकी कोणतीच नाही. शांती की इच्छा चाहते हो, जाणकार लोक आहात तुम्ही. शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. ज्याची तहान संपत नाही त्याला दरिद्री म्हणतात. म्हणून भीष्माचार्य शरपंजरी पडलेले असताना भगवंताला म्हणतात, देवा माझी एक सुंदर शिकलेली मुलगी आहे, लक्ष देऊन ऐका, आणि त्या मुलीचा विवाह मी तुझ्याबरोबर करणार आहे. भीष्म पितामहाचं लग्न झालं होतं का? नैष्टिक ब्रह्मचारी होते. मग मुलगी कोणती? ऐका. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्ने स्वसुगमुपगते क्वचिद विहर्तुं प्रकृतिमुपय्यशु यद्भव प्रवाह त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी. इतिमती, मती म्हणजे सांगायला बुद्धी लागते. मती म्हणजे बुद्धी. मती, माझी मती नावाची मुलगी, बुद्धी नावाची मुलगी मी तुला अर्पण करत आहे. कोणता गुण आहे तिच्यात? वितृष्णा. तिच्यात कोणतीच तहान नाही. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम. तमाल त्रिभुवनामध्ये माझ्या बुद्धीसारखी बुद्धी तुला मिळणार नाही देवा. कुणाच्या बुद्धीला कशाची न कशाची तहान आहे, पण आता आमच्या जीवनात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. खुंटली या धावा तृष्णेची या. लोक म्हटले ही क्रांती तुमच्या जीवनात घडली ती कशानं? महाराज म्हणले, कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगलनामाने एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळीमेळी. आता मुक्तीबरोबर लग्न झाल्यामुळं 4 दिवस खेळीमेळी. 4 दिवस खेळीमेळी याचा अर्थ 4ही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. देवाचे द्वारी बोला उभा क्षणभरी तिने मुक्ती 4 साधीला. आता दिवस 4 खेळीमेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला 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 विठाला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्त्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो, बरोबर आहे का? ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे, याच्यात काही शंका नाही. मी एका ट्रकवर असं छान वाचलं बघा. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. एक पाहत असा एकाची धने सावध त्या गुन्हे कारेन व्हा किंवा कारेन होश. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारं कोणीतरी आहे. म्हणतात ना
सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. इको द्यायला गातान्या. सज धज के जब मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. एकदा आपल्याला मृत्यूचं बोलावणं आलं की आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे. महाराज म्हणतात जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. उपजाला पिंड मरण सांगाते, उपजाला पिंड मरण उपजले बिन मरण संगाते, उपजले बिन मरण संगाते, उपजाला पिंड मरण सांगा, उपजाला पिंड मरण सांगा, उपजाला पिंड मरण सांगा, उपजले बिन मरण संगाते, उपजले बिन मरण मरण संगाते. मरते उपजते सभेची ते, मरते उपजते सभेची ते, मरते उपजते सभेची. लक्ष चौऱ्याची करा सोडवन, लक्ष चौऱ्याची करा सोडवन, करा सोडवन. मरते उपजाती सवेती ते, मरते उपजाती टाळं वाजव. सवेती, मरते उपजाती सवेती, मरते उपजाती सवेती. मरण सांगाते, लक्ष चौऱ्यातीचे करा सोडवन, करा सोडवन. हॅलो. टाळाचा आवाज परीक्षेपर्यंत नाही जात, माईकचा जाऊ शकतो. महाराज म्हणले उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं त्या दिवसापासून काळ त्याची वाट पाहत बसलेला असतो. घडी घडी काळ वाटायची पायी, घडी घडी काळ वाटायची पायी, घडी घडी काळ वाटायची पायी, घडी घडी काळ वाटायची पायी. वा. घडी 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 काळ वाटायची पायी, घडी घडी काळ घडी घडी काळ वाटायची पाय. घडी घडी काळ वाटायची पायी, 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 घडी घडी काळ वाटायची, घडी घडी काळ वाटायची पाय, घडी घडी काळ वाटायची पायी, घडी घडी काळ वाटायची पाय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता हरपली चिंता, 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 वा. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता. टाळ्या जोरात वाजवा, एवढं सोबत आहे अवकाश. हे प्रमाण म्हणताना कोणाकडे हात कर जाऊ नका. घडी घडी काळ आपला आपल्याकडे करा. वाट याची बाई अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणतात क्षण आयुष्य मोजा वया बैसला मापारी. क्षणाक्षणाला काळ आपलं आयुष्य मोजत बसलेला आहे. मग जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. पण महाराज येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं, लक्ष द्या. येण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण पुण्यस्मरण करतो. पुण्यस्मरण कशाला म्हणतात? पुण्य आत्म्याचं केलेलं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण, किंवा ज्यांचं स्मरण केल्यानं पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. बरोबर आहे. महाराज म्हणतात लक्ष देऊन ऐका, जो आलेला आहे तो जाणार आहे. मग जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा, एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. बरं जावं तर सगळ्यांनाच लागणार आहे बरं का. हे बघा, मास्क लावला तरी मरणार, नाही लावला तरी मरणार. तुम्ही बोलले तरी मरणार, नाही बोलले तरी बोला ना. मग ऐका ना, बोललं तरी मरणार, नाही बोललं तरी मरणार. लस घेतली तरी मरणार, नाही घेतली तरी. म्हणून मी अजून घेतली नाही, खरंच नाही घेतली. लस घेतली तरी मरणार आहे, नाही घेतली तरी मरणार आहे. बरोबर आहे. माळ घातली तरी मरणार, माळ तोडली तरी मरणार. कोरोनात काही ना माळी तोडल्या ना. कारण सरकारनं पहिल्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणाराला कोरोना होतो, लोकांनी कोंबड्या फुकट वाढल्या. दुसऱ्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणारा प्रतिकारशक्ती आहे, मांसाचे भाव वाढले, माळकऱ्यानं काही माळा तोडल्या. चौथी लाट येऊ नये, रघुनंदन महाराजांना आली तर माळा तोडणारी राहू नये, एवढीच देवाला विनंती आहे.
माळ तोडत असतात का? देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव. माळ घातली तरी मरणार, तोडली तरी मरणार. मरणार इथं काही सेटलमेंट होत नाही, कॉम्प्रोमाइज होत नाही. मरणार. पहिला ॲक्सिडेंट झाला मेटे साहेबांचा, लक्ष द्या. आणि मेटे साहेबांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोकांच्या चर्चा सुरू झाल्या. साहेबाकडच्या एअरबॅग जर ओपन झाल्या असत्या तर मेटे साहेब गेले नसते, बरोबर आहे. त्याच्यानंतर 15 दिवसांना ॲक्सिडेंट झाला. टाटा समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री, त्यांची 2 कोटीची मर्सडीज गाडी, सगळ्या एअरबॅग ओपन झाल्या तरी मरावं लागलं. जगण्याची एअरबॅग अजून तयार झाली नाही. वाह वाह क्या बात. नाही तर लोकांनी विकत घेतली असती महाराज, आहे का. जगण्याची मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढा आणि पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षणक्षणा हाची करावा विचार. बस, हाच विचार क्षणक्षणाला आपल्या जीवनामध्ये आपण करायचा असतो. महाराज जो जाणार आहे याच्यात काही शंका नाही. मर हा बोल नसात. मरण हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही तरी मरावं वाटतंच, मरावं लागतंच ना. चष्म्यावाले आजी मरावं वाटतं का? हा नाही काय राहिलं आता. मला महाराज एकदा नातीचं लग्न डोळ्यानं पाहिलं की मराई मोकळी झाली. आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या, मग तारीख काढू. आपण तारीख काढावं नाही मध्येच मराव. झाली का नाही चांगल्या कामात पंचायत. म्हणजे आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहेत. आपली इच्छा नसताना लोक आपल्याला घालवायला तयार आहेत. जाणं सगळ्यांच्या जीवनात आहे. महाराज म्हणतात अवतारांना सुद्धा जावं लागलं. अवतार ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार काय क्या बात. हा काय नाही. अवतार नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती. अवतारांना तुळशीराम बाबा अवतार कार्य संपून जावं लागलं. मग अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे. आपण अवतावरची उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे. लक्षात ठेवा आपण सगळे काळाच्या मुखात बसलेले आहोत महाराज. मग जाणार आहे याच्यात काही शंका. काही माणसं म्हणतात आत्ता बोलून गेला हो माणूस आणि मेला. कालिदास म्हणतात मेला हे विशेष नाही, एवढ्या दिवस जगला हे विशेष आहे. अहो मरणाचे साधनं पावला पावलाला तयार आहेत महाराज. मेला हे विशेष नाही, आपण एवढ्या दिवस जगलो हे विशेष आहे. जाणं सगळ्यांचं आहे. मग एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, पण शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला आगीत जळून जावं लागलं बरं का. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्राला घेऊन पांडवाने आपल्या घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला भीमानं त्रास दिला. भीमात ताकद भरपूर होती आणि काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की माणसाला त्रास द्यायचं सुचतं बरं का. पण खाली दिमाग शैतान का घर होत आहे बोले, आहे की नाही. म्हणून माणसानं कामात राहावं. काहीच काम नसलं तर ऑनलाईन तरी राहावं. म्हणजे बाकीच्या लक्षात येते का माझं बोल. लक्षात ठेवा कामात असावं माणसानं. लक्षात घ्या बघा. मोबाईलवरून आठवलं रात्रीच एक चालता चालता वाजलं. एक पोरगं कॉलेजचं कंडक्टरजवळ बसलं साखरे बाबा. आणि ते कंडक्टरजवळ बसलं आणि मोबाईल खेळत होतं. ते कंडक्टर त्याला म्हणले बाळा हा मोबाईल तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे. तो म्हणे साहेब तुम्हाला कसं काय कळलं. म्हणे तुझं कॉलेज जाऊन 2 तास झाले तू अजून मोबाईलच खेळतोय. लक्षात आलं. काहीच काम नसलं तर ऑनलाईन तरी राहू पण रिकामं राहू नये. भीमा ताकद भरपूर पण काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की त्रास द्यायला सुचतं. भीमानं त्रास दिला तो धृतराष्ट्राला.
धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमानं यायचं आणि बोलायचं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तुला सांभाळणं जड नाही. लक्ष देऊन ऐका, या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. बघा, बोलण्याला माणूस कंटाळतो. साठे सर, बोलण्याला कंटाळूनच बंड झाला असं बंड करणाराचं म्हणणं आहे. आम्ही या बोलण्याला कंटाळलो होतो, बरोबर आहे ना. बोलण्याला कंटाळूनच बंड झाला ना. बोलण्याला कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. बोलणं आलं पाहिजे माणसाला. ज्यानं बोलणं आलं त्यानं जग जिंकलं, बरोबर आहे ना. बोलणं कसं असावं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण बोलणं साखरे महाराजासारखं असावं. साचा निमवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपण बोलल्यानंतर जगाच्या मालकाला डोला. हे बघा, या बोलण्याचा आवाज तिथपर्यंत जात नाही, फक्त गायनाचं कमी ठेवा, बोलण्याचा वाढवा. ऐका, बरं झालं ते झालं, मला बोलता तरी येईन ना महाराज, ऐका ना. विठाला 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 विठाला. हा बरं, तुम्ही वाजवा ना महाराज. का बरं? बरं बरं बरं, माईक कमी झाल्यामुळं का? नाही तर सोडला नसता तू पखवाज, बरं का. आहे का महाराज म्हणले, लक्ष देऊन ऐका, बोलणं आलं त्यानं जग जिंकलं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला, बरं का. ऐका, फार सुंदर सांगेन मी तुम्हाला. जशी तलवारीला धार आहे तशी शब्दाला सुद्धा धार आहे. फरक एवढाच आहे, तलवारीनं मान कापल्या जाते आणि शब्दाने मान कापला जातो. लक्षात ठेवा बरं का. तलवारीनं मान कापल्या जाते आणि शब्दाने मान कापला जातो. म्हणून लक्षात घ्या, बोलणं माणसाचं फार महत्त्वाचं, जपून असलं पाहिजे, बरोबर आहे का. बोलणं माणसाचं फार महत्त्वाचं असलं पाहिजे. थोडं रसाळ प्रेमळ असं बोलणं असावं. बघा, जिभेला झालेला घाव लवकर बुजतो, पण जिभेनं केलेला घाव बुजत नाही. जिभेनं केलेला घाव बुजत नसतो, हा लक्षात ठेवा. मग या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. बोलणं आलं पाहिजे ना, बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणली, हो सांगा यांना काहीतरी समजून, सांगा यांना काहीतरी समजून. ते डॉक्टर म्हणले, हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर औषध घ्या. टायमावर गोळ्या औषध घेतल्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही. ती बाई मध्येच बोलली, हां मी पण महिना झाले तेच सांगते, टायमावर जेव्हा टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल डॉक्टरला, सांगा तुम्ही आता. महाराज बोलणं आलं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आपोआप आग लागली. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आणि आगीत जळून भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला जावं लागला. 100 पोरांचा बाप चक्रवर्ती राजा, पण शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागलं. माऊली म्हणतात, जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. एवढ्या भयानक यातना धृतराष्ट्राला सहन कराव्या लागल्या. या उलट तुकाराम महाराजाचं जाणं बघा. 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून महाराजानं काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आज आपल्याला नाही, बरोबर आहे. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं ना. आपल्याला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा, याच्यापेक्षा त्रासच काय. तुकाराम महाराजाला मारलं, पण त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात आणि लोक ह्या अपेक्षा आपल्याकडून ठेवतात. विठाला 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 विठाला. आम्ही घरी येऊ पण हातपाय दाबाय नाही, गळा दाबाय आहे का. तुकाराम महाराजाला एवढा त्रास दिला, गावातल्या लोकांनी रागराग केला. म्हणतात ना, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आम्ही कुणीकडे जावे, काय खावे आम्ही कुणीकडे जावे, गावात पुण्याबळे काय खावं कुणीकडे जावं. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. बघा, या त्रासाला महाराज कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळत असतो आणि एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. महाराज म्हणले, आता मला
या त्रासाचा कंटाळा आला. बघा, एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला, माया हो की आठवण कुठली येते? बोला ना, बोला बोला, लाजू नका. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. इथं कशी बोलू तशीच बोल माया, आहे का? एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? माया हो, माहेराची. पण आता सासूरवास राहिला का? नाही, मान्य करता एवढं चांगलं आहे. आता सुनवास आहे. पूर्वी पोरीला भीती वाटायची सासू कशी भेटती, आता सासूलाच भीती आहे. महाराणी येतीच कशी? ठेवती घरात का काढतील आता मारून घराच्या बाहेर? बरं, बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळावी. इकून 1000 माणसं घेऊन जावं लागतात आणि तिकून वाघिणी एकटीच येते. त्याच दिवशी खरी पावर कळाय पाहिजे. विठाला असे 10-20 माणसं बसले होते आणि बायकोन नवऱ्याकडे असं बोट केलं. काहीच बोलली नाही शास्त्री महाराज. असं बोट केलं आणि ते 20 माणसातून उठून, माझ्याकडे लक्ष द्या, असं बोट केलं आणि 20 माणसातून तो नवरा उठून आला. आणि बायकोला म्हणे काय काम आहे? ती म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे होतं. कमी आहे का महाराज सांगा? मग ऐकली, लक्ष देऊन आहे का बरं का? पूर्वी सासूरवास होता, आता सुनवास आहे. आता सासूरवास राहिला नाही महाराज, आहे का नाही? पण एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा. अजाच सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना. जाच सासूचा सोसेना कुणी माहेराच येईना. माहेराचं भेटल्यावर बाई बाई जाते ग माहेराला. 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 माझ्या मुळीच्या मूळ घराला. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचं. सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायावो. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायावो. चुकवा एवढा जाच तुमच्या मला सोडवा, मला माझ्या माहेराला घेऊन चला. साधू संताला विनंती केली आहे की तुम्ही सनकादिक संत मानविता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका मने मजा आठवा मुळा लवकरी पाठवा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. अनाथ अपराधी परिपाया वेगळा. महाराज म्हणले मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पायापासून मला वेगळं करू नका. जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. महाराज म्हणतात पाहुणे घराशी आजी आले, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझे रांदी एल्या कन्या. देवाला खायला कन्या दिल्या. लक्ष देऊन ऐका बरं का. झोपडं होतं महाराजांचं, पण त्या झोपड्यात श्रीमंत जगाचा तुकोबाराय म्हणतात. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, झोपड्यात जगाचा मालक येऊन बसला. ही श्रीमंती होती तुकोबारायांची. झोपडा असू द्या हो, पण तिथं प्रेम पाहिजे. मी छान वाचला. जे हौशेने बांधल्या जातं सर त्याला हौस म्हणतात. जिथं हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात. जिथं भिंतीला सुद्धा कान असतात त्याला कान म्हणतात. जिथं हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात. जिथं होम हवन असतं त्याला होम म्हणतात. आणि जिथं पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. महाराज म्हणतात झोपडा असू द्या. हे बघा
सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही, मी सुखी आहे हे दाखवण्यासाठी पैसा लागतो. फार सुंदर वाक्य आहे. सुखी आहे हे दाखवाय पैसा लागतो, बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, हा कोट मी घातला, बरोबर आहे? मग आता मला जर या कोटात सुख असेल तर मी झोपताना कोट घालूनच झोपाय पाहिजे ना. मी घरी गेल्यावर हे कोट काढतो, चष्मा काढतो, घड्याळ काढतो, टॉवेल वगैरे गुंडाळून नाईट पॅन्ट घालून माणूस झोपतो. हे दाखवण्यासाठी आहे. सुख वेगळ्याच गोष्टीत आहे, लक्षात ठेवा बरं का. सुख वेगळ्या गोष्टीत आहे. महाराज सुखी आहे हे दाखवायला खर्च येतो, सुखी राहण्यासाठी खर्च येत नाही. विठाला विठाला. झोपडा असू द्या, तिथं मनाची श्रीमंती पाहिजे. जगाचा मालक तुकोबारायांच्या झोपडीत आला आणि महाराज लक्ष देऊन ऐका बरं का. तुकाराम महाराजाला म्हणले, चला मी तुम्हाला घ्यायला आलो. महाराज म्हणले, मी एकटा येणार नाही, मला कुणाला यायचं विचारू द्या. मग गावात आले आणि म्हटले, चला माझ्याबरोबर चला, मला वैकुंठाला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शास्त्री महाराज तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. आपण अपेक्षाच का करावी? तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांनी विश्वास नाही ठेवला आणि पागल म्हणले लोक महाराजांना. तुकाराम महाराजाला पागल म्हणले, तू तर सानप महाराज आहे. लोक चांगलं म्हणतील ही अपेक्षाच का ठेवता? तोंडावर एक बोलतात लोक, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलीत का म्हणतच नाहीत, आलं कारती, आलं कारती, गेलं कारते. ही परिस्थिती आहे. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर तोंडावर म्हणतात, महाराज साहेब येतं आमचं गाव आहे, जो काही विकास झाला साहेबांची कृपा, आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात अख्खं गाव याच अवलादीनं खाल्लं. ही परिस्थिती आहे बरं का. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. अजून सुंदर सांगेल, माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. दुसऱ्याच्या जीवनावर वकील होऊन बोलतात, पण स्वतःवर निर्णय आला तर जज होऊन निर्णय देतात. फार महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे त्या गोष्टी. म्हणून लोक मानतात त्या भ्रमात राहू नका. आपण कोरोनाच्या 2.5 वर्षात चांगलं अनुभवलं, लोक किती मानतात आपल्याला, लक्षात आलं का? म्हणून म्हणतात. बरं याचा राग मानून घ्यायचा अजिबात नाही. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा, हे प्रमाण पाठ असलं की याचा त्रास होत नाही. विठाला विठाला. बर मान मिळवणं सोपं आहे ना. साखरे महाराजासारखा मान द्यायला शिका. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक द्या. टीट फॉर टॅट, जशाच तसं असलं पाहिजे माणसानं, आहे का? जशाच तसं प्रेम द्या ना. प्रेम यायला आमानी मान दो मान्य. लोक स्वामी त्रिलोक ध्रुव. भगवंत म्हणतात मी आमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. तुम्ही पाकिट नका घेऊ, आम्हाला घेऊ द्या. मी आमानी आहे पण मी दुसऱ्याला देतो. लक्षात आलं का? मी इथलं नाही सांगते, महाराष्ट्रभरात बोलतोय. तुम्ही नका ना घेऊ, पण आम्हाला का बोलता? घेऊ द्या ना आम्हाला. मी अमानी आहे. जरा एवढं एडिट कर बरं बाळा, नाही तर पुन्हा झालं आहे का? महाराज म्हणले मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. विठाला विठाला. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हटले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात. बरोबर आहे का नाही? आता आपल्या दृष्टीनं आज कीर्तन महत्त्वाचं आहे, पण परीक्षा देणारे किंवा अदर्स बाकीचे आहेत ते म्हणतील पागल लोक आहेत, ते यांना कळत नाही आहे. बरोबर आहे का नाही? एकीकडे भजन बंद होऊ नये म्हणून विष पिणाऱ्या प्रल्हादाचा विचार करा आणि एकीकडे पेपर चालू आहे म्हणून माईक बंद करणाऱ्याचा विचार करा. माझं बोलणं फार महत्त्वाचं आहे. मग आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही महाराज, जाऊ शकत नाही आपण तिथपर्यंत. पागल म्हणले महाराजाला लोक आणि भजन करणाऱ्याला पागल म्हणतात का नाही? आम्ही एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते, महाराज आमच्या मामाला देव आवडत नाही, आत्याला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरगं मंदिराशिवाय राहत नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती? आमच्या कुळी नव्हते ऐसे, हेची पिशे जन्मले किंवा निवडले. पण सांगू तुम्हाला, पागल झाल्याशिवाय काहीच मिळत नाही. हा मृदंग जरी शिकायचा असेल ना तर रात्रभर इंद्रायणीच्या काठावर कोणी न ऐकणारं असताना वाजवत राहावं लागतं. हे पागल पण नाही तर काय बोल. अरे एकट्या माणसानं खोलीत बसून गायन करणं हे पागल पण नाही तर काय. पागल झाल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. म्हणून म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई,
राना की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी मैं तो ऐसी भई बवरिया हो मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. दीवाना म्हणजे पागल. पागल होऊन भगवंताच्या भजनात नाचल्यानं मीराबाई. तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया. मीराबाई नुसत्या नाचल्या नाही, पायात घुंगरं बांधून नाचल्या. मग हे पागल पण आहे का नाही? महाराज म्हणतात भजन करणाऱ्या लोक पागल मरतात. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी महाराज घरी आले. कोणी जरी नाही विश्वास ठेवला तर माणसाला अपेक्षा कुणाकुण असते? बोला ना. कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर माणसाला अपेक्षा कुणाकुण असते? सोनू तो मायावर भरोसा नाही का? बरोबर आहे का नाही? माणसाला अपेक्षा कुणाकडून असते? बायकोकडून असते ना. पण ह्या चुकीच्या ठिकाणी केलेल्या अपेक्षा आहेत महाराज. गाव विश्वास ठेवल, बायको ठेवलच का नाही शंका आहे. बरोबर आहे का नाही? किती सुंदर पखवाज वाजून जा आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. बिना औषधाचा रोग बरा होतो. ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तू मग केसान गळा कापला. महाराजाची काय म्हणते ना सांगितलेलं बरं. जाकली मूठ 1.25 लाखाची. बायाला का कौतुक आहे का? अजिबात नाही महाराज. एकानं बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुकानं म्हणे का ग आजी कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसला असतात. तिला का कौतुक आहे महाराज? काय नाही. माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या, बायकोनं मान्य करावा याच्यापेक्षा मोठा पुरस्कार नाही. विठाला विठाला. तुकाराम महाराज घरी आले. म्हणले जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे हे बघा तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. ऐका बरं का. महाराज म्हणले ठीक आहे नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू परिसरातली लोक महाराजाला वाट लावायला येतात आणि मग महाराज या जगाला सांगतात बाबा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या. लोकांनी त्रास दिला होता त्या त्रासाला सुद्धा महाराज कृपा म्हणतात बरं का. अपकार्यावर सुद्धा उपकार करणं हा संताचा स्वभाव आहे. महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे, हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या हॅलो हॅलो आम्ही जातो आमच्या राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो
म्हटले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? ऐका लक्ष द्या. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. महाराज म्हणजे इथं आले कशाला? बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. आपली प्रगती सहन करणारे जगात दोनच माणसं असतात, एक आपली आई आणि दुसरा आपला बाप. लक्षात ठेवा. बाकीच्याला प्रगती सहन होत नाही. महाराज मग आता इथं आले जाणार आहे आम्ही, पण माझी गाथा मी तुमच्यासाठी मागं ठेवलेली आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? कीर्तन चांग होयांग बस. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी तोपर्यंत. भागवत किती दिवस ऐकायचं? सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगम कल्पतरोर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुर्हो रसिका भुवी भावुकाहा. मोह म्हणजे वारंवार सारखं पित राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं. कथा मात्र एक जीवन. कथा हेच जीवन असलं पाहिजे. सनकादिकांचं होतं ना, कथा मात्र एक जीवन. बरोबर आहे का? म्हणून महाराज म्हणले क्व सुधा क्व कथा लोके व काच क्व मनीर महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं हे नामामृत. अमृत जयास फिके पुढे जीवे गोड तीन अक्षराचा रस. म्हणून कथा मात्र एक जीवन. बस एवढंच असलं पाहिजे. ऐका महाराज म्हणले मी आता जाणार आहे, पण माझी आठवण म्हणून मी गाथा मागं ठेवलेला आहे. आजवरी होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावे. आता नाही येणे जाणे सहज बोलणे खुंटले आम्ही जातो. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. वा आमचा राम राम. बस शेवट लक्ष देऊन ऐका. महाराजाला वाट लावायला सगळी मंडळी येते देहू परिसरातली आणि मग महाराजा जगाचा निरोप घेताना ऐका. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन करतात. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. आणि महाराज म्हणतात एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. आगी जळून शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राला जावं लागलं, पण 42 वर्ष जगाचा त्रास सहन करून शेवटच्या क्षणाला मला जगाचा मालक घ्यायला आला. याच्यासाठीच मी अट्टहास केला. हे अभंगाचं पहिलं. यासाठी केला आवाज यासाठी केला
तो विसावा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. बघा बरं का, महाराज म्हणले मी जीवनामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या. महाराज ही मंडळी सगळी महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आहे बरं का. आणि मी सांगायची गरज नाही, नाभिसे को सिंहसे, सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते. हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का. विठाला विठाला बघा बरं का. सिंहासन की चिंता मत करो, पुन्हा एकदा आहे का, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा. सिंहासनाची चिंता करायची नाही, तुम्ही कुठं बसाव हे चाललं होतं बघा, बरोबर आहे का नाही. आणि ते आल्या की सगळे बाजूला झाले, असं झालं ना का. सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, आहे का नाही. बराच जागा मिळत राहते, लक्षात ठेवा. जाऊ द्या, विषयांतर नाही करायचं मला. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड होणं म्हणजे काय, माझ्याकडे लक्ष द्या. आपण आता प्रमाणानं जुळवूयात आणि थांबूयात. हा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, याजसाठी केला होता अट्टहास. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, याजसाठी केला होता अट्टहास. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तू झाला सोहळा अनुपम्य, याजसाठी केला होता अट्टहास. काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतो, याजसाठी केला होता अट्टहास. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, याजसाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम
विठोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा ऐका लक्ष देऊ ना जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी माझा शेवट गोड झाला आणि शेवट गोड झाल्यामुळे आता निश्चिंती पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचे या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा रुक्माई टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा विठ्ठल पांडुरंगा 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 तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शंकासारखं नाही वाजलं तरी टाळ्या वाजवा जोरदार प्रयत्न केले ना छान छान आहे का लक्ष देऊ नाही का चांगलं भजन केलं धन्यवाद शरीर केले जैसा भोजन आवश्यक आहे आत्मा केली वय नाही नाही मीच वाजवाय बोलवलं त्यांना तिकडं उभे होते मीच म्हणलं या जोरदार टाळ्या वाजवा एकदा पुन्हा
शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक आहे. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. चांगलं भजन केलं असं भजन घडावं म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. अभंगाची लिंक आहे, पहिल्या चरणाला खालचे 3 चरण जोडले की अभंगाचा अर्थ या. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठी? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. याजसाठी केला होता अट्टहास, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. याजसाठी केला होता अट्टहास, तुका मने मुक्ती पर निली नोबरी, आता दिवस 4 खेळी मेळी. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ अजून आपल्याला पुढे लागणार आहे. आणि तुमच्या पुढं मी काय कीर्तन करावं, आहे की नाही? सगळे फक्त प्रेमानं बसलेली माणसं आहे महाराज, आहे की नाही? तर ही सगळी एकमेकापेक्षा दिग्गज मंडळी आहे. आज महाराष्ट्रावर अधिराज्य करणारी मंडळी सगळी या ठिकाणी आहे. मग ते गायनात असतील, वादनात असतील, कीर्तनात असतील, तर साऊंडमध्ये सुद्धा असतील हा, आणि मठावर सुद्धा असतील. सगळी महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सगळी नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कुणाचं नाव घ्यावं कुणाचं नाही, असं आहे ना. एक भाजी असली तर माणूस चवीने खाते आणि कौतुक बी करते, पण एवढ्या भाज्या सुंदर झाल्यावर भाजीचं कोणत्या कोणत्या कौतुक करावं असं होतं का नाही. म्हणून ते जेवणाराची पंचायत होती, बरोबर आहे का नाही? तसं महाराज तुम्ही हे एवढे बोलवल्यामुळे मी नाव घेऊ तरी कुणाचं, पण एकच नाव घेतो. हे सगळ्यांचं श्रेय जर असेल तर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आपल्या सगळ्यांची लाडके असणारे अक्रूर महाराज साखरे बाबा. बाबांच्या प्रेमामुळे महाराज एक अजात शत्रू म्हणतात का नाही, की ज्याला शत्रूच नाही, असं एक व्यक्तिमत्व म्हणजे साखरे महाराज आहेत. की कलाकाराबद्दलही आदर आहे, श्रोत्याबद्दलही आदर आहे, गाव जनतेबद्दलही आदर आहे. ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन चालणारे ही महत्त्वाची गोष्ट आहे बरं का आज सगळ्यांसाठी. आणि महाराज आपण लोकांकडून फार अपेक्षा करायच्या नाही, कारण लोकांना काही जमत नाही म्हणून तर आपण कीर्तन करतो ना. आपण त्यांच्याकडून फार व्यवस्थेच्या अपेक्षा करायच्या नाही. एकच गोष्ट सांगेन मी तुम्हाला, मधुकरी मागितल्याचे दिवस जर आठवणीत असले तर कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. मी आळंदीत मधुकरी मागितलेली आहे बा, हे जर डोक्यातून गेलं नाही तर कोणत्याच गोष्टीचा माणसाला त्रास होत नाही. आणि ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. मॅचिंग आवडते ना सर्वांना, मायाव मॅचिंग आवडते का नाही? पण जशी कपड्याची मॅचिंग करायला वेळ देताना तशी स्वभावाची पण मॅचिंग करायला शिका. टेटस ठेवायला काही सेकंद लागतात, पण टेटस बनवायला आयुष्य जातं महाराज. आता ह्या ऑनलाईनच्याच भाषेत बोलतो म्हणजे ते लवकर पोहोचतं लोकांपर्यंत, कळलं माझं बोलणं? टेटस ठेवायला वेळ काही क्षणाचा लागतो, पण टेटस बनवायला वेळ लागतो. टेटस बनवायला वेळ लागतो महाराज, आणि टेटस बनलं की असं वैभव उभं राहतं. लक्षात ठेवा, ही पावती आहे. जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा. आणि अक्रूर महाराजांचं माझं चांगलं प्रेम आहे. आम्ही दोघांना एकमेका न पाहता वर्षभर फोनवर बोलत होतो, म्हणजे आमचं न पाहता झालेलं प्रेम आहे. जसं रुक्मिणीचं आणि देवाचं झालं होतं का नाही, पाहिलंही नव्हतं तसं आमचे दोघं वर्षभर आम्ही फोनवरच बोलत होतो. आणि नंतर आमची भेट झाली बरं का. पण जेव्हापासून भेट झाली तर महाराज म्हणतात काय जवळी घेता शीन गेला, असं काम झालेलं आहे का नाही. एवढं सुंदर महाराजांचा स्वभाव आहे. आणि महाराजानं आज वडिलाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या दिग्गजांच्या चरणावर नतमस्तक होतो बरं का दादा. तुम्हाला माहिती आहे, मी पण कुण्या कलाकाराला, गायक वादकाला कधीच काही बोलत नाही, कुणाला दुःख होतही नाही, बरोबर आहे का नाही. माझंही ते आहे. म्हणून तुम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, मी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही प्रेमाने बसलात, ही अजून कोणती पावती आपल्याला पाहिजे? अजून कोणती पावती पाहिजे आपल्याला सांगा. तुम्हाला अक्रूर महाराजाला जर भेटायचं होतं तर तुम्ही एकतर अगोदर येऊन भेटून गेले असते किंवा कीर्तन झाल्यावर आले असते. पण नाही, सानप महाराजाचं कीर्तन आहे, आपण लवकर जाऊ, बरोबर आहे ना आबा. म्हणून एवढे लांबून लांबून सगळी मंडळी या ठिकाणी आली. ते कीर्तन ऐकण्यासाठी नाही तर एकमेकाच्या भेटी व्हाव्या प्रेमाने म्हणून या ठिकाणी आले. आणि महाराजांना विनंती आहे, हा कार्यक्रम आता पुण्यस्मरणाचा नसून गायक वादक कीर्तन महंतांच्या कुंभमेळ्याचा कार्यक्रम आहे. म्हणून अतिशय आता काही फडावर माणसाचं कीर्तन व्हावं ही अपेक्षा असते ना लोकांची, तसं इथं कीर्तन व्हावं
ही बऱ्याच कीर्तनकारांची इच्छा आहे महाराज, बऱ्याच कीर्तनकारांची इच्छा आहे. का काही ठिकाणी आम्ही पैसे देऊन बी जायला टाळाटाळ करतो. कळलं माझं बोलणं? इथं फक्त एकमेकाचं प्रेम आहे. पण महाराज हे एवढे सगळे एकत्र येणं ही काय सोपी गोष्ट आहे का हो? आज कमीत कमी 10-15 लाखाची उलाढ आले, बरोबर आहे ना? एवढ्यांना आणायचं म्हणलं सोपं आहे का? बरोबर आहे का नाही सांगा? एवढे एकत्र आणणं सगळ्यांना माहीतच आहे का नाही? पण हे सगळी मंडळी महाराजांच्या प्रेमामुळं जमलेली आहे. समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्ही पैशासाठीच फिरत नाही, आम्ही प्रेमासाठी पण फिरतो. लक्षात ठेवा. काय माणसं म्हणतात पैशासाठी. अरे 2.5 वर्ष कोरोनात कीर्तनच नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बोला ना. तेव्हा आम्ही फिरलो नाही. फेसबुक ऑनलाईन भजनं केले, लोकांनी कीर्तनं केले, त्याच्यातून काय पैसे मिळाले का? बोला. हा फेटा बांधल्यावर आणि या गादीवर उभं राहिल्यावर महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही का या 2 तासात त्याला आठवत असेल मी पैशासाठी कीर्तन करतोय. एकही वादक नाही, एकही गायक नाही. एखादा आलाप गाताना महाराज आठवत आहे का मला पैसे मिळणार आहे म्हणून? एखादा चांगला चक्रधार वाजवताना आठवत आहे का मला पैसे मिळणार आहे म्हणून? नाही महाराज. हे डोक्यातून काढा. आणि जगण्यासाठी कीर्तनच करायची गरज नाही. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही मधुकरी खाऊन बी आनंदात राहणारी माणसं आहेत. लक्षात ठेवा. म्हणून इथं बरेचसे सप्त्याचे आयोजक वगैरे मंडळी उपस्थित आहे ना, लक्षात घ्या. म्हणून ही सगळी प्रेमानं जमणारी माणसं आहेत महाराज. आणि प्रेमानं या ठिकाणी आले आणि महाराजांनी आज सगळ्यांना आदर्श घालून दिला. गायीवर बोलणारी महाराज आहेत. मिलिटरीवर आम्ही दोघांनीच पहिली सुरुवात केली होती बोलायला, बरोबर आहे? ते मिलिंद खेरनार वारला होता त्या दिवशी मी बोललो होतो पहिल्यांदा. आणि माझा पहिलाच व्हिडिओ यूट्यूबला तो पडला, शरद दादा आहे का नाही, आणि तोच यूट्यूबला व्हिडिओ व्हायरल झाला. मला माझा विरोध होता त्या यूट्यूबला टाकण्यावर, पण ते टाकला त्यांनी, तोच व्हायरल झाला. त्याचा अर्थ असा आहे, आम्ही बोललो हे महत्त्वाचं नाही, कुणाबद्दल बोललो हे महत्त्वाचं होतं. कुणाबद्दल बोललो हे महत्त्वाचं होतं, म्हणून ते समाजाला आवडलं. कारण या जगाच्या पाठीवर 2 माणसाला विसरायचं नाही. पहिली आठवण ठेवा, 2 टायमाचं अन्न खायला मिळतं तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा, ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. आणि आज महाराजानं एक आदर्श या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या वीर पत्न्या आहेत त्या वीर पत्न्यांचा सन्मान या ठिकाणी महाराजांच्या हातानं होणार आहे. मी फार सुंदर सांगेन तुम्हाला, ऐका. आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव त्या महाराष्ट्राच्या नकाशावर शोधल्याशिवाय नकाशा खाली ठेवणार नाही. पण मिलिटरीवाल्याची बायको जर भारताचा नकाशा हातात आला ना, तर महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत. मग माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे ती बॉर्डर शोधत असते माझा. मिलिटरीवाल्याची बायको काय करते? कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षाही माझ्या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं, म्हणून माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार. म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी करते. मी सांगेल, जेवढा सैनिकाचा त्याग आहे ना, त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीचा सुद्धा तेवढाच त्याग आहे महाराज. अरे कुणाला वाटत नाही माझ्या नवऱ्यानं रोज घरी असावं? कुणाला वाटत नाही सणाला माझ्या नवऱ्याने असावं? कुणाला वाटत नाही माझ्या नवऱ्याने मला फिरायला न्यावं? कुणाला वाटत नाही माझ्या नवऱ्याने मला खरेदीला न्यावं? पण या सगळ्या अपेक्षेवर रांगोळी केली, रांगोळी या सगळ्या अपेक्षांची. आणि महाराज मिलिटरीवाल्याबरोबर लग्न केलं. त्या मायांचे उपकार आहे त्या देशावर. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला, त्या मायबापाला सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आज महाराज ज्या किरण गोसावीबद्दल बोलायचे, केशव गोसावी, त्यांच्या पत्नी यशोदाताई आहे ना, यशोदाताई महाराजांनी बहीणच मानलेलं आहे त्यांना. आणि महाराज आपण गेल्या वर्षीही महाराजांनी काय केलं त्यांच्यासाठी हे आपण पाहिलेलंच आहे. महाराजांनी गेल्या वर्षी 25,000 रुपये ताईंना दिले आणि ताईंचा सन्मान या ठिकाणी केला. नुसतं बोलतच नाही तो, तर त्यांच्याबद्दल आदरही आहे. आणि बोलतोच त्या गोष्टीबद्दल माणूस की जी गोष्टीबद्दल आदर असतो. ज्याच्याबद्दल आदरच नाही त्याच्याबद्दल माणूस बोलत नाही. काही माणसं म्हणतात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही बाबा, मला दुसरं काहीतरी सांगा. लक्षात येते का? मग ज्या गोष्टीची आत्मीयता आहे त्याच गोष्टीबद्दल माणूस वक्तव्य करत राहतो. म्हणून या ठिकाणी या वीरपत्न्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी एका मिलिटरीवाल्याच्या पत्नीची मुलाखत ऐकली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये
मला वाटतं काहीतरी योगेश नावाचं काहीतरी शहीद झालेला जवान आहे. त्याच्या पत्नीनं फार सुंदर सांगितलं बघा. ती पती गेल्यावर पण कुंकू लावते माया हो. ऐका बरं, पती गेल्यावर पण कुंकू लावते. हा, तिला एका मेजरने विचारलं की तुम्ही कुंकू का लावता, तुमचे पती तर वारलेले आहेत, मग कुंकू का लावता. तिनं सांगितलं माणूस मेल्यानंतर कुंकू लावू नये, अमर झाल्यानंतर लावायला हरकत काय. माझे पती मेले नाही तर माझे पती अमर झालेले आहेत. म्हणून सांगेन मी तुम्हाला, लक्षात ठेवा, आज आपण या दोन माणसाची आठवण काढणं फार गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा या वीर पत्न्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. महाराज, आपल्याला एवढी गरमी आहे तर आपल्याला फॅनची कूलरची व्यवस्था आहे. राजस्थानची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा आणि तिथं उन्हात उभं राहून सैनिक आपली जी ड्युटी बजावतो ना त्याची आठवण करा. थोडंसं थंडी वाजली की आपण हीटर लावतो ना, अंगावर घेतो, पण 0°C उभं राहणाऱ्या, हिमालयात उभं राहून ड्युटी करणाऱ्या सैनिकांचा विचार करा. म्हणतात ना, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. आ आ मी गेलो, पण या देशाची जबाबदारी तुमच्या. या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय जगण्यासाठी आहे. पुन्हा एकदा ऐका, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय जगण्यासाठी आहे, पण एक नोकरी मरण्यासाठी आहे, ती मिलिटरीवाल्यांची आहे. मरण्यासाठी एकच नोकरी आहे महाराज, ती मिलिटरीवाल्याची आहे. आणि त्यांना जर विचारलं ना तुमची इच्छा काय सैनिकाला, तर एकच सांगतील काय, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए. मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. भारत माता की, भारत माता की. बस या चैतन्याने आपण जागा होण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज त्यांच्या अपेक्षा एकच आहे, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. आणि ती आठवण या ठिकाणी महाराजांना ठेवलेली आहे. आज त्या वीर पत्न्यांचा सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीनं होणार आहे. वडिलाच्या निमित्तानं, वडिलाची आठवण म्हणून महाराजांना अतिशय स्तुत्य उपक्रम, महाराष्ट्रानं काहीतरी बोध घ्यावा, एवढा सुंदर उपक्रम या ठिकाणी आहे. महाराज, जोरदार टाळ्या महाराजांसाठी वाजवा. पुन्हा एकदा सगळ्या आलेल्या वीर पत्न्यांना माझ्याकडूनही मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो बरं का. कारण जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांज भली काय को खोवे नूर. शेतेषु जायते शूर, सहस्रेषु पंडित वक्ता, दस सहस्रेषु दाता भवती वानवा. आईनं जन्म द्यावा तर पहिली आठवण केली वीर असला पाहिजे. नसला वीर तर दाता असला पाहिजे, पंडित असला पाहिजे, वक्ता असला पाहिजे. म्हणून महाराज म्हणले, आम्ही वीर झुंजार
करू जमदाढे वार. आपल्याला सगळ्यांना माहिती या ठिकाणी, म्हणून या वीर पत्न्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महाराजांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. महाराज हे दातृत्व जवळ असणं पण फार सामान्य गोष्ट नाही. आपल्याला अशी हाताची सवय आहे. ही अशी हाताची सवय फार महत्त्वाची आहे. कमवा, जब कमाते हो तब नर बनो, लेकिन लुटाते वक्त नारायण बनो. 2 हाताने कमवा पण 4 हाताने द्या. आम्ही पण देतो महाराज. मी एकट्यानं माऊलीचं मंदिर बांधलं 51 फुटाचं, कुणाचा रुपयाही घेतला नाही. आता आमच्या मित्राबद्दल ओरड आहे, पुरुषोत्तम महाराजाबद्दल. पैसे खूप घेतात. अरे पण गरबी नाही राहिला अजून. 2 कोटीचं चोखोबा राहायचं मंदिराचं काम सुरू आहे महाराज. 2 कोटी. आणि तुम्हाला तेव्हाही यायचं आहे. 6 मे ते 13 मे कार्यक्रम आहे. शास्त्रीजी पण येणार आहेत. तेव्हा सुंदर रात्रंदिवस पळून मग महाराज लोक पैसे घेतात, ह्या चर्चा नाही झाल्या पाहिजे. घेतलेल्या पैशाचं काय करतात कधी ह्या बी चर्चा झाल्या पाहिजे. पाचपोर बाबा रोज कीर्तन करतात, पण मिळालेला सगळा पैसा गोशाळेला, मंदिर जीर्णोद्धाराला खर्च करतात महाराज. खर्च करतात, लक्षात ठेवा बरं का. मग ह्या गोष्टी आज समाजासमोर मांडणं गरजेच्या असतात. आणि काय नाही महाराज, आपण दिलं पाहिजे. लोक म्हणतात आता महाराज लोक पैसे घ्यायला लागले. आज काहीच दान धर्म नाही. पहिले लोक जमिनी दान करत होते, म्हणून गडांना 1000 एकर जमिनी आहेत. आज आपण तेवढं दान नाही करत. आज आपण तेवढं दान थोडीच करणार आहे महाराज. मग ह्या दानाच्या प्रथा, कारण यज्ञ नारायण भगवंताचा विवाहच दक्षिणा नामक कन्येशी झालेला आहे. भागवतकार आहे तिथं बरीच मंडळी. म्हणून यज्ञ दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून दिलं पाहिजे, आहे का नाही. म्हणून पुन्हा एकदा, पण दिलं बी पाहिजे, आपण घेतलं बी पाहिजे, पण त्याचा सदुपयोग कसा झाला पाहिजे हे साखरे महाराजाकडे पाहून ठरलं. लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा महाराजांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. तुम्ही एवढ्या वेळ शांत चित्ताने श्रवण केलं त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. महाराजावर प्रेम करणारी पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, सोलापूर, महाराष्ट्रभरातून या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे बरं का. प्रेम याच्यातून कळतं महाराज. काही माणसं म्हणतात तुम्ही देत नाही लोकाला, समर्पण नाही. आमच्या जीवनात अशी काही गावं आहेत अजून की तिथं आम्ही डिझेल बी घेत नाही. अजूनही गावं आहेत. तुम्ही समर्पण करा ना. आता ही जी मंडळी या ठिकाणी महाराजांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली, त्या कोणी बी महाराजाला फोन करा आणि म्हणावं कीर्तनाची तारीख पाहिजे. महाराजा जर तुम्हाला पैशाबद्दल बोलले ना तर मी कीर्तन करायचं बंद करेल महाराज. आम्हालाही आहे ना, अरे तुम्ही आमच्यासाठी आहेत, आम्ही तुमच्यासाठी आहेत ना, बरोबर आहे. पण समर्पण करा ना. समर्पण केलं पाहिजे ना महाराज. अगोदर तपेवीन दैवत आणि दिधल्यावीन तपाशिवाय दैवत नाही, आणि दिल्याशिवाय मिळत नाही. मग ते प्रेम असो नाही तर काही असो, द्यायला शिका. करंदीकरांची कविता आहे, देणारानं देत जावे, घेणारानं घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागज, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यासयोग. हा दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा महाराजांनी तो संकल्प या ठिकाणी घेतला. म्हणून महाराजांना मी माझ्या चरणी नतमस्तक महाराजांच्या चरणी होतो. आणि महाराष्ट्रभर असंच महाराजांच्या हातून हे समाजकार्य घडावं. आणि देवाकडे त्यांच्यासाठी एकच मागेल, पांडुरंगाने त्यांना फक्त निरोगी आयुष्य द्यावं आणि तुम्हाला कीर्तन देता यावं, एवढंच अपेक्षा करतो. बाकी महाराज लोकायला काही मागायची गरज नाही. महाराज लोकांसाठी हेच मागा, अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. एक वक्ता तयार व्हायला 10 ते 15 वर्षाचा कालावधी लागतो. तुम्हाला वाटत असं सानप महाराज लहान वयात, नाही, मी वयाच्या 11व्या वर्षी कीर्तनाला सुरुवात केलेली आहे. तेव्हा मी आज समाजाला माहिती झालं. असं कोणीच सहजासहजी मोठं होत नाही महाराज. कैलास महाराज आजच नाही उदयाला आले हो, आजच नाही उदयाला आले. कितीतरी वर्षापूर्वी विसापूरच्या जवळ माझं कीर्तन गायलं होतं ना कैलासने, आणि तेव्हाच मी म्हटलं होतं काय गोड आवाज आहे हो याचा. फक्त ती वेळ यावी लागते. बरोबर आहे, ती वेळ यावी लागते, आणि ती वेळ देवाच्या हातात असते. म्हणून म्हणतात कथा एक तो घडी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. कथा घडी न हृदयाच्या कड़ी न, इसलिए महंगी से महंगी भगवान घड़ी सबको दे, लेकिन मुश्किल घड़ी किसी को भी ना दे. घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता है. घडी दुरुस्त करणारे खूप आहेत, पण वेळ दुरुस्त करणारा फक्त जगाचा मालक आहे.
आणि त्यानं जर ठरवलं ना एखाद्याला मोठं करायचं सहज काही नाही महाराज, लक्षात ठेवा बरं का. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराजाला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य मिळावं आणि महाराजांनी असंच कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला आनंद द्यावा, एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ऐका, या ठिकाणी भाग्य आहे बघा महाराजांचा. लोक ऋषिकेशला आई वडिलाच्या अस्थी नेऊन टाकायला काशीला, ऋषिकेशला तिकडे जातात. पण आज पांडुरंगानं काशीचे, ऋषिकेशचे साधू आपल्या कार्यक्रमात पाठवले महाराज, आहे का. मी गेलो होतो, आम्ही सगळी मंडळी त्यांच्याकडे बरं का. ऋषिकेशला ही आपली सगळी मंडळी वास्तव्य करते, तेव्हा मी तिथंही कीर्तन केलं होतं या सगळ्यांच्या आग्रहामुळे. आणि तिथं यावर्षी श्री श्री विठ्ठल वारकरी गंगा सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ऋषिकेश देवभूमी उत्तराखंड, या उत्तराखंडमध्ये आपल्या सगळ्यांना शिकण्यासाठी जावं लागतं बऱ्याच लोकांना. पण तिथं गेल्यानंतर राहण्याच्या खाण्याच्या खूप अडचणी असतात. पण त्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आलेल्या मंडळीची व्यवस्था व्हावी याच्यासाठी महाराजांनी आणि त्यांचे सहकारी नामदेवजी वगैरे सगळ्या मंडळीने तिथं एक सुंदर आश्रम उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या आश्रमाचं मला वाटतं भूमिपूजन आहे का त्यानिमित्तानं चालू आहे. हां, आश्रमाच्या त्याच निमित्तानं महाराजांनी हा कार्यक्रम ऋषिकेशला आयोजित केलेला आहे. कुरेकर बाबाई त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 6 मे ते 10 मे बरोबर राऊत बाबा आहेत, अनेक दिग्गज मंडळी, महात्मे मंडळी ऋषिकेशला आहेत. आपणही सगळ्यांनी ज्याला जायचं असेल त्यांनी ऋषिकेशला महाराज नक्की या कार्यक्रमाच्या प्रेडला आपण नक्की जा आणि या कार्यक्रमालाही सहकार्य सगळ्यांनी ठेवा, अशी तुम्हाला माझ्याकडून या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज.